सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सरकारच्या विरोधात काळी दिवाळी जी आहे ती साजरी करण्यात येत आहे। कारण सरकारने शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे ते तुटपुंज आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा आहे। त्यासाठी आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने एक दिवसीय मूक आंदोलन जे आहे ते करण्यात येते आणि याद्वारे सरकारचा निषेध जो आहे तो या माध्यमातून करण्यात येतो। आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील जे माढ्याचे खासदार आहेत ते आहेत, त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते जे आहेत ते देखील या मूक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारच्या या फसव्या घोषणेच्या विरोधात आता हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जवळपास 31,000 पेक्षा अधिकचं मोठं पॅकेज जे आहे ते मदतीसाठी म्हणून जाहीर केलेलं होतं। मात्र ही मदत जी आहे ती तुटपुंजी आहे। शेतकऱ्यांना सरसकट 50,000 हेक्टरी मदत करावी आणि त्याचबरोबरीनं ज्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील भरघोस मदत करावी। मात्र सरकारने तसं न केल्यामुळे या ठिकाणी या फसव्या घोषणांच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय अशा पद्धतीची भूमिका घेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी आहेत, जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनासाठी या ठिकाणी बसले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एक दिवसीय मूक आंदोलन करत सरकारच्या या घोषणेचा आणि सरकारच्या या पॅकेजचा निषेध करण्यासाठी हे सर्व पदाधिकारी जे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।